व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय गाताडे सर, आदरणीय पाटील सर, आमचे HR सर आणि त्याचबरोबर राजाराम पत्रे सर, आदरणीय उपस्थित कांबळे सर यांना प्रथमतः मी अभिवादन करतो। आणि आपल्यासमोर बोलत असताना अत्यंत उत्तम असा उपक्रम काय असतो हे आज बघण्याचं सद्भाग्य आम्हाला मिळालं। खऱ्या अर्थानं आपल्याशी बोलत असताना जगण्याचा अर्थ काय, जगण्याचा अन्वयार्थ काय आणि जगण्याचा मतितार्थ काय हे ज्यावेळेला माणूस शोधू लागतो, त्यानंतर एखाद्या संस्थेमध्ये गेल्यानंतर आदरणीय गाताडे सरांसारखी माणसं एका समर्पित वृत्तीने ज्यावेळेला काम करत असतात त्यावेळेला मनामध्ये एक भावना उत्पन्न होते की कशासारखे आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया माय भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, की आपला माय तर आपलं जगणं मायभूमीचं पान फेडण्यासाठी असलं पाहिजे। स्वतःचं जीवन अत्यंत वैभवशाली बनवत असताना इतरांचंही आयुष्य वैभवशाली बनवावं या उदात्त हेतूनं हे सर्व काम करत असताना बघितल्यानंतर मनामध्ये एक अभिमान दाटून येतो की यासारख्या अशा चांगल्या माणसांच्या आपण संपर्कात आहोत। बाळांनो, ज्या वेळेला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडचार असतात आणि त्यांचे वडील असतात विठ्ठलपंत कुलकर्णी, आणि त्या विठ्ठलपंतांनी त्या वयामध्ये आपल्या मुलं असताना सुद्धा संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला असतो। संन्यास घ्यायचा म्हणजे घरदार सोडून जायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्या काळामध्ये ही परवानगी लग्न झालेल्या व्यक्तीला नसते। त्या काळामध्ये त्या मुलाचा जी 4 भावंड असतात त्यांना समाज वाईट टाकतो। त्यांच्या जवळ आपले आई वडील नसतात, जवळ आई वडील नसतात, आई वडिलांचं छत्र आता हटून जाणार असतं आणि अशा परिस्थितीमध्ये समाजानं वाईट टाकल्यानंतर ही दोघंही जलसमाधी घेतात, त्या इंद्रायणीमध्ये जलसमाधी घेतात आणि ही 4ही भावंड अनाथ झालेली असतात। या परिस्थितीमध्ये निवृत्ती दादा हा मोठा असतो, त्याची बहीण असते मुक्ताई आणि त्यानंतर असतात ज्ञानेश्वर महाराज आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये त्या माऊली ज्ञानेश्वर आपल्या आयुष्याचा जगण्याचा हेतू काय सांगतात तर बाळांनो ही वाक्य आपल्या अंतःकरणावरती कोरून ठेवा। त्यांचं वाक्य जगण्याचा हेतू काय होता माऊली ज्ञानेश्वरांचा की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरील तिन्ही लोक, की अवघ्या जगाचा संसार मला सुखाचा करायचा आहे, की मला आज समाजानं वाईट जरी टाकलं, समाजानं आम्हाला संन्यासाची मुलं म्हणून जरी हिणवलं तरी अवघ्या जगाचा संसार मला सुखाचा आणि आनंदाचा करायचा आहे, हा जगण्याचा हेतू घेऊन माऊली जगत होते। बाळांनो, आपल्या आयुष्याचा हेतू कसा असला पाहिजे की आज आपल्या सद्भाग्याने अशी माणसं आज आपल्याला मिळालेली आहेत, प्रत्येक मार्गदर्शन आपल्याला मिळते आणि तुम्ही तितक्या ताकदीने हे सगळ्या सुविधांचा उपलब्धतांचा उपयोग करून आपले शिक्षण वाढवत आहात। परंतु आपले ध्येय, आपल्या आयुष्याचा मार्ग आणि आपल्या आयुष्याचा मार्ग इतका उदात्त असला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपण जरी एक उद्योजक सांगतो, बिल गेट्स सांगतो की जरी आम्ही गरीब म्हणून जन्माला आलो असेल तर हा आमचा दोष नाही, परंतु जर आम्ही गरीब म्हणून मरणार असलो तर तो आमचा दोष आहे। बाळांनो, आपल्याला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे हा केवळ उद्देश नव्हे तर आपल्याला आयुष्यात यशस्वी बनायचं आहे आणि आपल्याला आयुष्यात या उमेद नावाच्या संस्थेचं नाव या जगभरामध्ये करायचं आहे। इतक्या ताकदीचं कर्तृत्व उभा करण्यासाठी आपला जन्म आहे। हा उदात्त हेतू आपल्या अंतःकरणामध्ये साठवूया। अविश्रांत देशास्तवे घाम गाळू हटूना फिरू मागू ती सतपथात, की आपल्याला अविरत अविश्रांत सातत्यानं कष्ट करायचे, झगडायचं आहे, झुंजायचं आहे आणि आपलं उदात्त असं भविष्य निर्माण करायचं, उज्ज्वल असं भविष्य निर्माण करायचं आहे। यासाठी आपलं जगणं असलं पाहिजे की आज माणसं तुमच्या पाठीशी आहेत, सदैव पाठीशी आहेत। करिअरच्या मार्गदर्शनाची गरज कधीही पडल्यास सरांनी सांगावं, हात मारावी, मी सदैव आपल्यासाठी उपलब्ध असेल। आणि आपण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी सातत्यानं कष्ट करणं हेच आपलं कर्तव्य असणार आहे। हे करत असताना उमेद नावाच्या संस्थेने आपल्या पंखामध्ये दिलेलं बळ हे कधीच आपल्याला विसरून चालणार नाही। ती उमेद नावाची संस्था आपल्या संकटाच्या संघर्षाच्या काळात आपल्या पाठीशी उभा राहिली। त्या उमेद नावाच्या संस्थेविषयी कायम आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये आत्मीयता असली पाहिजे आणि ती आत्मीयता घेण्याचं काम आपण सदैव करूया। बाळांनो, आयुष्यात कष्ट करू, संघर्ष करू, यश मिळवण्यासाठी धडपडू, परंतु दुर्दैवाने जर अपयश आलं तर काही दिवसांपूर्वी अमृतवेल नावाची वि. स. खांडेकरांची कादंबरी वाचली, त्याच्या सुरुवातीच्या काही ओळी मात्र लक्षात राहिल्या। त्या ओळींनी माझ्या भाषणाचा शेवट करणार आहे। बाळांनो, त्या ओळी फार सुंदर आहेत, हृदयाचं कान करून ऐका। त्या ओळी कशा आहेत तर भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही,
भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडाने कर्कचून बांधता येत नाही. त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी स्वप्नाचं वरदान लाभलेलं आहे. परंतु दुर्दैवाने एखादं स्वप्न जर भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी चालत चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, पुन्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं, यातच मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. या घंट्यातून पिलू घेईल उंच भरारी, नजर असावी ध्येयावर, नजर असावी ध्येयावर, उंबरठ्यावर भक्ती, उंबरठ्यावर भक्ती. धन्यवाद.